ते खूप जण बोलले की खोटं बोलते. तर वर्षाची सुरुवात होते 10वी, आता बोर्डची कम्पेअर करू नका, फुल मोटिवेशन मध्ये होते. ज्या विषयात माती मी माझा रिझल्टचा व्हिडिओ टाकले त्यावर खूप लोकांनी खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आणि सगळ्यांनी असं कॉंग्रॅच्युलेशन दीदी असं म्हटलं. ते बघून मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे दीदी माझ्यापेक्षा लहान आहेत ते माझे व्हिडिओज बघतात आणि मला खूप जणांनी विचारले की तुझं स्टडी रुटीन सांग. खूप जणांनी म्हणजे असं सपोर्टिव्ह कमेंट्स होते आणि काही लोकांनी म्हटले ती खोटं बोलते, तिला एवढे कसे मिळतील, एवढं वर्षभर एन्जॉय करून एवढे मार्क्स कसे मिळतील. तर या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. त्यामध्ये रिझल्टच्या व्हिडिओवर खूप जण बोलले की खोटं बोलते. खोटं का बोलू? खोटं बोलून मला काय मिळणार आहे? इथं मी बाजूला ते शाळेतल्या आमच्या बाहेर जे फोटो लावले ते टाकते बघा. आणि मग तुम्हीच ठरवा की खोटं की खरं. कोणीतरी एकटीनं एक कमेंट केलेली, खूप मोठी भरी मोठी कमेंट केलेली, तिनं मोठा पॅरेग्राफ आवाज येतोय. तर ती कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटलं. ती म्हणत होती काहीतरी छोट्या छोट्या टिप्स दे. पण खरं सांगू म्हणजे माझा अभ्यास ना असं कधी परफेक्ट नव्हता. माझं असं परफेक्ट टाईम टेबल रोज परफेक्ट तेच अशा सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण मला जमेल तसं छोट्या छोट्या टिप्स आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. प्रत्येकाची ना अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर ते चांगलं लक्षात राहू शकतं. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केल्यावर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्याल. तर मी व्हिडिओच्या आधी सांगते मी अशा छोट्या छोट्या टिप्स देत जाईन. मी असंच करा तसंच करा नाही सांगणार. वर्षभरातील माझ्या अनुभवांवरून, माझ्या चुकांवरून तुम्हाला काही टिप्स देईन, त्या थोड्या लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट, परफेक्ट टाईम टेबलपेक्षा कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या अभ्यासात जेवढं सातत्य राहील तेवढे तुमचे मार्क्स वाढत जातील. तुम्ही पण माझ्यासारखेच एक स्टुडंट्स असाल तर तुम्हाला सुद्धा मी एकच गोष्ट सुचवेन की टाईम टेबल बनवू नका. ते अजिबात फॉलो होत नाही. मी पण बनवले, माझ्यासमोर टाईम टेबल होतं. मला तरी आठवत नाही असं एक दिवस की त्या टाईम टेबलनुसार मी सगळ्या गोष्टी केलेत. मनाच्या समाधानासाठी लावून ठेवा, पण टाईम टेबल या सगळ्या गोष्टी होत नाहीत. मी तरी म्हणजे आता प्रत्येक दिवशी वेगवेगळा अभ्यास असू शकतो. उद्या कुठल्या तरी विषयाची टेस्ट असेल तर तो अभ्यास करायला ते टाईम टेबलनुसार करून नाही होणार. त्याच्यात कसं व्हायचं, सारखं परीक्षा टेस्ट या सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्याच्यामुळे खूप असे परफेक्ट होऊन जायचं. तर तुम्ही पण जर तुमच्या शेताच्या सतत टेस्ट होत नसेल तर तुम्ही स्वतः द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे यानं खरंच म्हणजे परीक्षात येऊन ते परफेक्ट होत जातं. एक महत्त्वाची गोष्ट, इतरांशी कम्पेअर करू नका, कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची मेथड वेगळी असते, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते आणि आपण जेवढा अभ्यास करतो ना तेवढा तो फुल फोकस देऊन करायचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक चॅप्टर नंतर म्हणजे आता तुम्ही एक चॅप्टर घेऊन बसलाय, तुम्ही समजून घेताय काय आहे त्यात, रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. आता मी काय शिकले म्हणजे उत्तरावर हात ठेवा, प्रश्न वाचा आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा. किंवा एका बाजूला लिहून काढण्यात मला वेळ जातो असं वाटत होतं, त्याच्यामुळे असं तोंडी रिव्हिजन करता येतं तर ते करा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला डाऊट येतात ना तर ते तेव्हा क्लिअर करा. मी सुद्धा आता गणिताविषयी माझं तरी खूप कन्फ्युजन व्हायचं, तर मी गणितचं काहीतरी अडलं तर ते मी ठेवणार, दुसऱ्या दिवशी जाऊन सरांना विचारणार आणि मग ते म्हणजे तेव्हा ते क्लिअर होत जातं. असे डाऊट साठवून ठेवू नका, ते क्लिअर करत जा. तसं परीक्षेच्या आधी करण्यापेक्षा सुरुवातीपासून करत चला. आणि झोप पूर्ण घ्या. 7-8 तास आपल्याला झोपेची गरज असते तर ती झोप पूर्ण करा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, माझ्या घरच्यांनी मला कधीच प्रेशर घातलं नाही की एवढेच मार्क्स आले पाहिजे, एवढंच घे तेवढंच घे. तर वर्षाची सुरुवात होते 10वी, आता बोर्ड एक्झाम, सगळे म्हणतात ना तसा अभ्यास करायचं तेव्हा ते सगळं. पहिला दिवस 2 मेला आमचे क्लासेस सुरू झालेले. पहिल्या दिवशी फुल मोटिवेशनमध्ये होते. हळूहळू झाली सुरुवात आणि माझं ना म्हणजे पहिलं सेमिस्टर होते ना त्यात माझी जरा जास्त प्रगती होती. मी करायचे म्हणजे मार्क्स वगैरे खूप छान होते आणि मला असं गणित थोडं अवघड जातं आणि त्यामुळे मी थोडं जास्त गणितकडे फोकस करायचे. म्हणजे गणितला थोडं जास्त वेळ द्यायचे, गणित सोडवायचा प्रयत्न करायचे. तरी शेवटी ज्या विषयात माती खाल्ली ती गणितच. म्हणजे सगळ्यात जास्त अभ्यास त्याचा केला तरी त्याच्यातच सगळ्यात कमी मार्क पडले. मला गणितमध्ये 100पैकी 86 पडले, 86. थोडं जास्त घ्यायचे होते तरी राहू दे, आता झालं ते सगळं चांगलं झालं.
आता पुढे काय करेन बघायचं. बाकी मग लँग्वेजचं मी खूप जास्त नव्हते करायचे. माझं नेहमी असं व्हायचं की आता एक्झाम आले, हां मग अभ्यासाला बसायचं. आणि माझे जे सगळे मार्क्स आहेत त्याचं सगळं श्रेय आमच्या शाळेतील शिक्षकांना जातं. तर माझे जे सगळे मार्क्स आहेत ते सगळं श्रेय माझ्या शाळेतील शिक्षकांना जातं. कारण म्हणजे ना, आता परीक्षा आली म्हणजे आपण अभ्यासाला लागतो. आणि माझंसुद्धा तसंच, एक्झाम आली की अभ्यासाला बसायचं. म्हणजे आधी पण करायचं, पण इतकं असं नाही की एक्झाम असली तर कसं हां लक्ष देऊन थोडं. आणि कसं व्हायचं, शाळेत आमची रविवारी पण एक्झाम घ्यायचे, प्रत्येक धड्यानुसार टेस्ट, या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी आमच्यासाठी खूप केलं. त्याच्यामुळे अशी ती थोडी परफेक्ट होत गेलं. खूप साऱ्या परीक्षा देऊनच एवढं झालं असं मला तरी वाटतं. आमची 3 वेळा प्रिपरेटरी होती. म्हणजे मेन एक्झामच्या आधी 3 वेळा परीक्षा होते, ज्या मोठ्या मोठ्या असतात त्या. फुल सिलेबस संपल्यानंतर तेव्हा खूप जास्त तयारी होते. आणि एक गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, पहिल्याची जी प्रश्नपत्रिका असतात त्या सोडवायचा प्रयत्न करा. तर असा हा व्हिडिओ होता. म्हणजे मला जितकं सांगता येईल तितकं मी तुम्हाला सांगितलं आहे. असा मी कधी व्हिडिओ तयार केले नव्हते, तर असा केला आहे. तर तुम्ही या टिप्सचा उपयोग करा. सगळेच सांगत असतात या सगळ्या गोष्टी, मी पण त्याच प्रकारच्या सांगितले. तरी तुम्हाला याचा उपयोग होतो का बघा. तुम्ही सगळेजण म्हणत होता की स्टडी रुटीन सांग. तर त्यामुळे मी हा केला. तुम्ही तुमची कॅपॅसिटी जाणून घ्या. आणि आता जर तुमचे बोर्ड्स असतील 10वीचे, तर सगळ्यांना, म्हणजे तुम्ही यावर्षी बोर्ड्स 10वीमध्ये असाल तर सगळ्यांना खूप खूप ऑल द बेस्ट. वर्षभर खूप छान अभ्यास करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठल्या कुठल्या विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.